नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजमुद्रा करिअर अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर या अगोदर आपण सांगितलंय समास आणि समासाचे दोन प्रकार पाहिले आहोत, अव्ययीभाव समास आणि तत्पुरुष समास आणि त्यांचे उपप्रकार हे आपण इथे पाहिले। आता आपल्याला काय करायचंय, समासाचा तिसरा प्रकार पाहायचा आहे, तो आहे द्वंद्व समास। आणि द्वंद्व समास, द्वंद्व म्हणजे भांडण, द्वंद्व म्हणजे भांडण। यामध्ये दोनही पदे महत्वाची असतात आणि आपल्याला ते सांगायचे असतात की बुवा दोघांचं काय आहे, ते भांडण आहे। कोणतं भांडण आहे की दोन्हीही महत्वाचे आहेत असं स्वतःला सांगत आहेत की ह्यो म्हणतो मी महत्वाचा, तो म्हणतो मी महत्वाचा, असं दोघांचं भांडण आहे। ओके, तर ते दोनही काय असणार, पदे महत्वाची असणार। आणि द्वंद्व समास आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी तिथे काय करायचं आहे, येथे सवयी सोडा हे आपल्याला द्वंद्व समासाचे प्रकार साठी हे शॉर्ट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। काय करायचं आहे, सवयी सोडा। काय सवयी सोडा, स म्हणजे समाहार, व म्हणजे वैकल्पिक, ओके, आणि ई म्हणजे इतरेतर। तर हे झाले द्वंद्व समासाचे प्रकार। ओके, तर समाहार द्वंद्व मध्ये काय असतं, खाद्य पदार्थ। काय असते, खाद्य पदार्थ। ओके, लक्षात राहील। ओके, तर समाहार म्हणजे खाद्यपदार्थ असते, काही शब्द असतात आणि त्या शब्दांची काय असते, येथे सामासिक शब्द तयार केलेले असतात आणि त्याचबरोबर आपल्याला त्याशी रिलेटेड त्याच्याशी संगनमत अशा शब्दांचा येथे आपल्याला वापर करायचा असतो। ओके, तर ही संकल्पना जी आहे समाहार, ही संकल्पना कोणी आणली, ही दादोबांनी आणलेली आहे। कोणती संकल्पना, समाहार ही दादोबा यांनी आणलेली आहे ही संकल्पना। ओके, लक्षात राहील। आता यामध्ये सांगितलंय चहा पाणी, खाद्यपदार्थामध्ये चहा पाणी। ओके, चहा पाणी व इतर फराळाचे पदार्थ। ओके, बाजार-हाट व इतर तत्सम वस्तू आपल्याला येथे समाहार द्वंद्व मध्ये सांगायचे आहेत। तर खाद्यपदार्थ जे असतात त्याचा उल्लेख कशामध्ये येतो, समाहार द्वंद्व मध्ये येतो। त्याचबरोबर काय सांगितलं आपल्याला, वैकल्पिक द्वंद्व। वैकल्पिक म्हणजेच विकल्प, हा किंवा तो पर्याय, आवड निवड आपल्याला कुठं सांगायची आहे, विकल्प मध्ये, वैकल्पिक मध्ये सांगायची आहे, विकल्प म्हणून सांगायची आहे। तर येथे असेल कोणते शब्द असेल मग, ओके, किंवा, वा, अथवा। ओके, सहसा आपल्याला किंवा या शब्दाचा वापर येथे करायचा आहे। येथे तीनही शब्द आपण वापरू शकतो, किंवा, वा, अथवा। ओके, तर यामध्ये वैकल्पिक मध्ये काय असणार, मागे पुढे। काय असणार, मागे पुढे। ओके, मागे पुढे, मागे किंवा पुढे। ओके, काय आहे, मागे किंवा पुढे। 15-16, आणखी कोणता शब्द राहील, 15-16। ओके, 15-16, 15 किंवा 16। आता 15-16 येथे आपल्याला दोन शब्द दिलेत, 15-16। 15 महत्वाचा आहे किंवा 16 महत्वाचा आहे। ओके, दोनही महत्वाचे आहेत। ओके, मागे पुढे, मागे किंवा पुढे। ओके, दोनही महत्वाचे आहेत। हा, यानंतर आपल्याला कोणता प्रयोग घ्यायचा आहे, द्वंद्व, इतरेतर द्वंद्व। यामध्ये समुच्चय बोधक कोणती शब्द असतात, आणि व। कोणती, आणि व ही शब्द येथे येत असतात। ओके, तर आणि व, बहीण भाऊ, काय घ्यायचं आपल्याला यामध्ये, बहीण। ओके, काय घ्यायचं आपल्याला इथे, बहीण भाऊ। काय घ्यायचंय, बहीण भाऊ। ओके, तर बहीण व भाऊ किंवा बहीण आणि भाऊ असं आपण येथे वापरू शकतो। त्यानंतर स्त्री पुरुष, काय घेऊ शकतो, स्त्री पुरुष, स्त्री व पुरुष, स्त्री किंवा स्त्री आणि पुरुष असं हे इथे आपण वापरू शकतो। तर हे झालं आपलं द्वंद्व समास। ओके,